हॅलो राजोला, हॅलो 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 हॅलो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, जरा आवाज जरा बघ. काय का राजोला काय गेले कॉपरे यार तुम्हाला काही कळत नाही. हॅलो हॅलो, आवाज येतोय ना? आवाज सुरुवात करूया. चल वाजलं समासा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धिदेवताचे गणेश, विद्यादेवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई दुर्गा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जो वैचारिक वारसा त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये चालवला, त्या बहुजनांचे आधार वटवृक्ष कल्पतरू शाहू फुले आंबेडकर या काही नवे नमस्कार करून सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक घाटमाता अहिल्यादेवी होळकर अवघा उत्तर हिंदुस्थान मध्ये आपल्या अशा अश्वाच्या टाकाखाली पात्र करता ते मल्हारशाहीचे संस्थापक होऊन सुभेदार मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये इंग्रजांच्या विरोधात 18 लढाया जो अपराजित राहिला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर यांना मनाचा जय मल्हार करून या ठिकाणी शक्तिपुरा जर पंढरी असेल, शक्तिपुरा जर पंढरी असेल तर आयोजक हे विठ्ठल रुक्माई असतात. आणि आज आमचा असा विठ्ठल आहे नवज्योत युवा मंडळ कारिवणे, वरचीवाडी, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड. या शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायगड जिल्हा, रायगड भूमी. आणि त्या भूमीची तुम्ही लेकरं आज जे आम्हाला संधी दिली त्याबद्दल मायबाप हो तुमचे लाख आभार. माझा देवली गावचं ग्रामदेवत आई नवनाई देवी, आई विठ्ठलाई देवी, आणि देवडोकर याला नमस्कार करून या मुंबादेवी, या मुंबईची आई मुंबादेवी, विरारची आई दुर्गारी, रंगदेवता, जागेवादक आणि रसिक राजा तुम्हाला मनाचा मुद्रा करून सुरुवात करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. काही नामोल्लेख मला करावा लागेल. या ठिकाणी श्री शाहीर विजय पवार धारवली गावचे आहेत, वरचीवाडी धारवली श्रीवर्धन तालुक्यातले आहेत. शाहीर कल्पेश जोशी यांनी आमच्याशी संपर्क साधून ही आम्हाला मोलाची संधी दिली. मंडळी, रायगड जिल्ह्याशी संबंध आला. एक मागच्या महिन्यामध्ये म्हसळा तालुक्यातील कुणबी समाजाने एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि प्रतिस्पर्धी शाहीर त्या ठिकाणी उमेश पोटले होते. तेव्हा मला कळलं की असाही रसिक राजा आहे. आणि आज भले मी रत्नागिरीचा आहे, रत्नागिरीचा आपण आपल्या भूमीशी आपण कर्तव्यनिष्ठ असतो, मात्र रायगड आणि रत्नागिरी ही कोकणाची दोन लाडकी मुलं आहेत. पण याच्यातील लाडकं मूल जास्त कोणतं तर मी म्हणेन रायगड. त्याचं कारण एकच आहे, रायगड हा माझ्या शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे आणि तिथे माझ्या शिवबाच्या राजधानीचा किल्ला आहे. आणि म्हणून तिथे थोडा नम्रपणा घ्यायला, कमीपणा घ्यायला काही हरकत नाही. शेवटी दोन भावंड आहेत आणि भावंडात चालतं मजवेला थोरला, त्याच्यामुळे मनाचा मुजरा. आणि या ठिकाणी शाहीर अमोल दैत, शाहीर आमचे दैत्य बोलतात, राक्षस बोलतात, हरकत नाही, प्रेमाने बोलतात. शाहीर नितीन आमरे मौली आहेत, आमचे शशिकांत मांडवे आलेले आहेत. त्याच्या आधी पैसा आलो शशिकांत मांडवे आहेत, राजेश शिवे आहेत, गोसावी भाऊ आहेत, शाहीर तांबे भाऊ आमचे आहेत, शक्तिवालीचे आहेत,
रुपेश मांडवकर आहेत, सौरभ मनवल आहेत, सुदर्शन जाधव आहेत पत्रकार संचालक, अक्षय कदम आहेत, आमचा अक्षय डाफळे आहेत, चंद्रकांत घोड आहेत आणि अनेक अशी मंडळी आहेत. राकेश गौरत आहेत. कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा करा. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर, ज्याला मी आज 12वा कार्यक्रम मुंबईतला आहे आणि त्याला मी मिस करत होतो, असे माझे लाडके शाहीर, ज्याला मी आय लव्ह यू सायटी म्हणतो, असे माझे परममित्र, या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी असल्याने शाहीर सत्यमजी मोरे यांना शाहीर मनात मुद्रा करतो. आयुष्यात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात फॉल्स डाऊन अप्स येत राहतात, चढ उतार येत राहतात. मला ऐकू बातमी आहे की शाहिरांच्या आयुष्यात काही थोडेसे अप अँड डाऊन सुरू आहेत. शाहीर, मी जरी प्रतिस्पर्धी असलो तरी या शिवाचा अधिष्ठान मांडणारा शाहीर आहे. मी माझ्या पवित्र साधामध्ये शिवाकडे अशी प्रार्थना करतो की आमचे प्रतिस्पर्धी शाहीर त्यांच्यावरती काय येणार असेल ती मिळून जाऊ दे आणि लवकरात लवकर पुनरागमन मोठ्या उत्साहात तुम्ही करावं असं मी खूप अंतरातून तुमच्यासाठी प्रार्थना करतो. माझा गेली 12 वर्षाहून अधिक लगेच असलं मला असलेलं पण असलं संदेश ओके ढंगीवाले आहेत. या ठिकाणी माझे बेंजो मास्टर आता सगळ्यांची नावं घेऊ का? वेळ झालं, सुरुवात करूया आपण. सगळ्यांची नावं काय आहेत? नामवंत आहेत, महात्मा राजेंद्र पड्याळ, सगळ्यांचे मनापासून आभार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. आई वडिलांवरती स्तवन गायलेलं आहे. शकुंतला म्हटला की भागाला भागाला चालेला चालावी. ज्याप्रमाणे आई वडिलांची सेवा करावी, आई वडिलांची की ज्या प्रकारे त्यांनी गुंफण या ठिकाणी शाहिरांनी ठेवलेला आहे. तर आई बाप हा कळण्यासाठी देखील, म्हणजे जन्म देणारे कळतात पण त्यांची सेवा करावी कशी करावी हे कळण्यासाठी सद्गुरू उपदेश करतो. आणि त्याचा पुढचा भाग मी सद्गुरूंचं गात आहे. रायगड भूमीमध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांनी जे श्री बैठक चालवली आणि कित्येकांच्या आयुष्यात जो उजेड पाडला, दीपोत्सव लावला आणि ही चळवळ हे कार्य ज्याप्रमाणे आणि महाराष्ट्र भूषण सारखा त्यांना पुरस्कार मिळाला,
मी या ठिकाणी त्यांना नमस्कार करून मी त्यांच्या चरणाशी माझे स्तवन ठेवित आहे. नसता तुम्ही व्यर्थ होते हे जीवन, जर का नाना नसता तुम्ही व्यर्थ होते हे जीवन.